टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अमित शहा दिल्लीत गेल्यामुळं राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या फुटण्यास कारणीभूत जे आहे ते सर्व अमित शहा आहे. नाही, तो त्यांचं मत असेल, ते माझं तसं मत नाही. माझं तसं मत नाही. आमचे प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत. आमच्या पक्षाने जबाबदारीने निर्णय घेऊन पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे असं काही कोणामुळे व्यक्तिगत काही झालंय असं म्हणणं चुकीचं आहे. त्याच्यात अनेक गौप्यस्फोट जे आहे त्यांनी केलेले आहे, जसं तत्कालीन हे सगळे प्रश्न संजय राऊताला विचारित फार बरं होतील. आम्हाला काय विचारलं? आमचं काम नाही. आमचं कामच नाहीये ते. आमचं काम चाललंय. आमच्या कृषी खात्याचा काही प्रश्न आहे का? त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी सांगितलंय. कुठेही बोगस बियाणं, बोगस औषधं किंवा या ठिकाणी बोगस खतांचा वापर होत असेल तर त्या कंपन्यांवर, त्या कृषी केंद्रांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. ही आढावा बैठकीमध्ये सर्व माहिती घेतली असता सर्वसाधारणपणे 1,00,000-1,50,000 हेक्टर क्षेत्राखाली या ठिकाणी लागवडीखाली येणार आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सोयाबीन, कॉटन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मागणी आहे शेतकऱ्याची, त्यामध्ये काही फारसा बदल या ठिकाणी दिसत नाही. मागच्या वर्षी ज्याप्रमाणे लागवड होती त्याच धर्तीवर यावर्षी पण लागवड अपेक्षित आहे. आणि त्या लागवडीसाठी खतं, औषधं, बी बियाणं सर्व तयारी या आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये काही फार या ठिकाणी तफावत मला दिसून येत नाही. आणि सर्व सुविधा, सर्व पूर्वसंमती, पूर्व तयारी आमच्या विभागाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. खताचं नियोजन झालेलंच आहे. त्याची 21 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत या ठिकाणी खरीपाची बैठक आहे. आणि राज्यभर खताचं नियोजन आपण केलेलं आहे, औषधाचं केलेलं आहे, बी बियाणाचं पण नियोजन केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी तयारी या ठिकाणी झालेली आहे. आता अजून वेळ आहे आमच्याकडं, पण तरी सुद्धा आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून आणि शेतकऱ्यांकडनं वेगवेगळ्या ज्या डिमांड घेऊन त्या ठिकाणी तयारी व्यवस्थितपणे केलेली. भरपाई ही नैसर्गिक आपत्ती केंद्राच्या नुसार आपत्ती विभागामार्फत दिली जाते. आणि अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालंय ती नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामध्ये त्याला विम्याचा काही प्रश्न येत नाही. कारण नैसर्गिक आपत्ती विभागामधून त्यांना या ठिकाणी मदत केली जाईल. त्या संदर्भात शेतकरी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना पण पंचनामे करायला सांगितले आहेत. त्यामुळे पंचनामे झाले की पंचनाम्याच्या पद्धतीने त्यांना पैसे त्यांचे जे काही नियमानुसार असतील ते त्यांच्या लवकरात लवकर अदा करण्यासाठी आम्ही सांगू.